नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू MPSC PYQ क्लब. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2018 या वर्षाचं PYQ ॲनालिसिस. आणि आजचा आपला विषय आहे जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट. तर चला मित्रांनो, आज आपण आपला पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पहिला प्रश्न आहे, पहा मॅच द फॉलोइंगवाला पहिला प्रश्न आहे. आणि मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो असं म्हटलेलं आहे. तर पहा लिस्ट 1मध्ये ए आहे अर्डकुंडे, बी आहे अँथ्रोपो जिओग्राफी, सी आहे जिओग्राफिया ह्युमना अँड डी आहे कॉस्मॉस. तर मित्रांनो, हे जे लिस्ट 1 आहे तर लिस्ट 1मध्ये काही बुक्सचे नावं दिलेले आहेत आणि लिस्ट 2मध्ये त्यांचे ऑथर दिलेले आहेत. तर पहा लिस्ट 2मध्ये एक आहे अलेक्झांडर वोन हम्बोल्ट, 2 आहे जीन ब्रुनिस, 3 आहे कार्ल रिटर आणि 4 आहे फ्रेडरिक रॅटझेल. तर पहा मित्रांनो, डी कॉस्मॉसचे जे आहे ते अलेक्झांडर वोन हम्बोल्ट यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून डीचं एक जर पाहिलं तर याचं उत्तर येते बघा आन्सर 3. तर पहा एचं 3 येते म्हणजे अर्डकुंडे हे जे बुक आहे ते कार्ल रिटर यांचं आहे. बीचं 4, तर बीचं 4 म्हणजे अँथ्रोपो जिओग्राफी हे जे बुक आहे ते फ्रेडरिक रॅटझेल यांचे आहे. सीचं 2 येते म्हणजे सीचं 2 तर जिओग्राफिया ह्युमना हे जे बुक आहे ते जीन ब्रुन्स आहे. आणि जसं आता आधी सांगितलं कॉस्मॉस हे जे पुस्तक आहे ते अलेक्झांडर वोन हम्बोल्ट यांचे आहे. तर पहा इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि हे जे पीक आहे तो आहे लुसेंट GK बुकमधला वर्ल्ड जिओग्राफी या चॅप्टरमधला. तर तुम्ही ते वाचून घेऊ शकता. इथेच बघा, द जर्मन जिओग्राफर अलेक्झांडर वोन हम्बोल्ट wrote his famous book Cosmos. तसंच हम्बोल्ट इज कॉल्ड द फादर ऑफ क्लायमॅटॉलॉजी, द फादर ऑफ मॉडर्न जिओग्राफी अँड फादर ऑफ व्हेजिटेशन जिओग्राफी. तर अशाच पद्धतीने बघा, जर्मन जिओग्राफर रॅटझेल इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ पॉलिटिकल जिओग्राफी अँड ह्युमन जिओग्राफी. हिज फेमस बुक इज अँथ्रोपो जिओग्राफी. बघा, अँथ्रोपो जिओग्राफी दिलेलं आहे. म्हणजे हे जर माहिती तुम्ही वाचून घेतली तर तुमचे भरपूर सारे क्वेश्चन जर आले तर ते कवर होऊन जातील. तर पहा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आहे बघा, एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स. तर स्टेटमेंट ए आहे, विदिन 24 hours द अर्थ रोटेट्स इन 360 degree लॉंगिट्यूड्स. आणि स्टेटमेंट बी आहे, द अर्थ रिक्वायर्स 4 minutes टू क्रॉस द 1 degree लॉंगिट्यूड. तर मित्रांनो पहा, स्टेटमेंट 1 जे आहे ते जनरल स्टेटमेंट आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते बरोबर आहे. कारण की अर्थ स्वतःभोवती 24 घंटे म्हणजे 1 डेमध्ये रोटेट करते. आणि जेव्हा टोटल स्वतःभोवती एक रोटेशन होते तेव्हा 360 डिग्री पण लॉंगिट्यूड्स कवर करते. जसं की एका सर्कलचं जर पाहिलं आपण तर तो 360 डिग्री त्याचे सर्कम्फरन्स असते. म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, द अर्थ रिक्वायर्स 4 minutes टू क्रॉस 1 degree लॉंगिट्यूड. म्हणजे बघा 24 hours अर्थ किती करते तर 360 डिग्री करते कवर. म्हणून 1 hourमध्ये जर आपण काढलं तर 1 hourमध्ये काढलं तर याचं उत्तर येते 15 डिग्री. 1 मिनिट मग कन्फर्म करून द्या, काहीतरी गडबड वाटत आहे. 360 डिवाइड बाय 24 तर बरोबर आहे. 1 hourमध्ये 15 डिग्री येते. तर 1 hourमध्ये किती असते तर 60 मिनिट असतात. 60 मिनिटमध्ये किती येते 15 डिग्री. तर आपल्याला काय बचले, द अर्थ रिक्वायर्स 4 minutes. तर मग 15ने 60ला भागिलेलं आहे म्हणजे 1 डिग्रीसाठी 4 मिनिट येतात. तर पहा, म्हणून स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. तर पहा आन्सर 1 दिलेला आहे. बघा, रोटेशन काय असते तर रोटेशन रेफर्स टू एन ऑब्जेक्ट स्पिनिंग मोशन अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आणि ते आपण अर्थबद्दल बोलत आहोत म्हणून अर्थ रोटेशन अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आणि रिव्हॉल्युशन जे असते ते रिव्हॉल्युशन रेफर्स द ऑब्जेक्ट्स ऑर्बिटल मोशन अराउंड अनदर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघा, अर्थ रोटेट्स ऑन इट्स ओन ॲक्सिस प्रोड्युसिंग द 24 hour डे. अर्थ रिव्हॉल्व्स अबाउट द सन प्रोड्युसिंग द 365 day इयर. म्हणजे रोटेशन आणि रिव्हॉल्युशनमध्ये तुम्ही फरक लक्षात ठेवा. तर पहा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग रिलीफ फीचर इज नॉट अन इफेक्ट ऑफ इंटरनल फोर्सेस ऑफ द अर्थ. तर
ऑप्शन 1 आहे ग्रॅबन, 2 आहे होस्ट, 3 आहे रेसिड्युअल माउंटेन आणि 4 आहे रिफ्ट व्हॅली. तर मित्रांनो याचं उत्तर येते 3 रेसिड्युअल माउंटेन. तर पहा block mountains represent the upstanding parts of the ground between two faults or on either side of rift valley or graben. Block mountains are formed as a result of faulting caused by tensile and compressive forces motored by endogenetic forces. Endogenetic forces म्हणजे इंटरनल फोर्सेस असतात अर्थच्या आतमध्ये जे फोर्सेस कॉज करतात त्याला इंडोजेनेटिक फोर्सेस असं म्हणतात. The uplifted blocks are termed as host and the lowered blocks are called graben. The Great African Rift Valley or valley floor is graben. The Rhine Valley graben and the Vosges Mountain host in Europe are examples. त्यांनी बघा रेसिड्युअल माउंटेन्स काय असते तर बघा residual mountains are the remnants of previously existing mountains that have been subjected to weathering and erosion for an extended period. The residual mountains owe their current shape to erosion by river, glacier, wind. The agents erode the soft rocks on the top of the mountain rapidly, leaving the hard rocks behind. These hard rocks are known as residual mountains. For example, बघा गिरनार हिल्स, नीलगिरी हिल्स, सिएरा ऑफ स्पेन आर एक्झाम्पल ऑफ रेसिड्युअल माउंटेन. तसेच अरवल्ली माउंटेनसुद्धा रेसिड्युअल माउंटेन्सचंच एक्झाम्पल आहे. तर पहा हे जे ग्रॅबन आणि होस्ट आहे ना ते बघा तो सांगतो कसं असते. जेव्हा एखादा एक माउंटेन असं आहे, एक सबजेक्टिव्हला असं आहे, परत एक असं अपवर्ड आहे. तर हे जो अपवर्डवाला पोर्शन असतो त्याला आपण HORST होस्ट म्हणतो आणि जो डाऊनवर्डवाला असतो त्याला आपण ग्रॅबन म्हणतो. आणि हे ब्लॉक माउंटेनमध्ये पाहायला मिळते. आणि ब्लॉक माउंटेन एक माउंटेनचा प्रकार आहे. दुसरा आहे फोल्ड माउंटेन, नंतर असते व्होल्कॅनिक माउंटेन. अशा वेगवेगळे माउंटेनचे प्रकार आहेत. तर पहा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम द फिगर्स ऑफ रिलीफ फीचर्स क्रिएटेड बाय व्होल्कॅनिक इरेप्शन. तर बघा इथे काही फिगर्स दिलेले आहेत आणि ते तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायचं आहे. तर बघा पहिला ऑप्शन आहे ॲसिड लावा कोन, मिक्स कोन, सिंडर कोन, बेसिक लावा कोन. दुसरा ऑप्शन आहे बेसिक लावा कोन, सिंडर कोन, मिक्स कोन, ॲसिड लावा कोन. तिसरा ऑप्शन आहे ॲसिड लावा कोन, बेसिक लावा कोन, सिंडर कोन आणि मिक्स कोन. आणि चौथा ऑप्शन आहे सिंडर कोन, ॲसिड लावा कोन, बेसिक लावा कोन आणि मिक्स कोन. तर पहा मित्रांनो हा क्वेश्चन तुम्ही NCERTमधून आरामात सॉल्व करू शकता. बघा याचं उत्तर आन्सर 3 आहे. म्हणजे हा जो आहे ह्या शेपचा त्याला आपण ॲसिडिक लावा कोन म्हणतो. नंतर हा आहे तो बेसिक लावा कोन आहे. नंतर पुढचा आहे हा सिंडर कोन आहे आणि शेवटचा जो आहे तो मिक्स्ड कोन आहे. तर पहा आता याच्यामधला फरक असते पाहून घ्या. बघा सिंडर कोन व्होल्कॅनो, तर हे व्होल्कॅनोमध्ये रिलीफ फीचर्स आहेत. तर बघा सिंडर्स आर एक्सट्रुजिव्ह इग्नियस रॉक्स. अ मोर मॉडर्न नेम फॉर सिंडर इज स्कोरिया. These are small volcanoes. These volcanoes consist almost entirely of loose, grainy cinders and almost no lava. They have very steep sides and usually have a small crater on top. म्हणजे व्हेरी स्टीप साईड्स म्हणते आणि स्मॉल क्रेटर ऑन टॉप. तर याच्यामध्ये जे आहे ते बघा इथं स्टीप साईड पण आहे आणि स्मॉल क्रेटर पण आहे. बघा याचे क्रेटर खूप स्मॉल आहे. तर बघा पुढचा आहे कंपोजिट व्होल्कॅनो किंवा मिक्स कोन. Cone shape with moderately steep sides and sometimes have small craters in their summits. Volcanologists call this strato or composite volcano because they consist of layers of solid lava flows mixed with layers of sand or gravel like volcanic rock called cinders or volcanic ash. They are characterized by the eruption of cooler and more viscous lava than basalt. These volcanoes often result in explosive eruptions. Along with lava, large quantities of pyroclastic materials and ashes find their way to the ground. This material accumulates in the vicinity of the vent openings and leads to the formation of layers, and this makes the mount appear as a composite volcano. तर तुम्ही पाहू शकता की द कंपोजिट व्होल्कॅनो म्हणजे मिक्स कोन जो आहे तो अशा पद्धतीने दिसते डी वाला. तर पहा शील्ड टाईप व्होल्कॅनो काय असते किंवा बेसिक लावा कोन जो आहे ते पहा. If you were to fly over the top of a shield volcano, it would resemble a warrior shield, hence the name shield volcano.
These volcanoes are mostly made up of basaltic lava, म्हणजे खूप जास्त फ्लुइड असते basaltic lava. These volcanoes are mostly made up of basalt, a type of lava that is very fluid when erupted, so volcanoes are not steep. Shield volcanoes have low slopes and consist almost entirely of frozen lavas. They become explosive if somehow water gets into the vent, otherwise they are less explosive. म्हणजे इथे बघा त्याचं म्हणणं आहे की लेस विस्कस आहे शिल्ड टाईप ऑफ व्होल्कॅनो. तर डायग्राम नाही दिलेली. ठीक आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचे डायग्राम शेअर करणार आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. म्हणजे फाइंड आउट द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्लॅनेटरी विंड्स फाउंड फ्रॉम इक्वेटर टू पोल. तर पहा, पहिला ऑप्शन आहे वेस्टर्लीज, ट्रेड विंड्स, पोलर विंड्स. दुसरा ऑप्शन आहे ट्रेड विंड्स, वेस्टर्लीज, पोलर विंड्स. तिसरा ऑप्शन आहे ट्रेड विंड्स, पोलर विंड्स, वेस्टर्लीज. आणि चौथा ऑप्शन आहे पोलर विंड्स, वेस्टर्लीज अँड ट्रेड विंड्स. तर आपल्याला बघा कुठून विचारलं, इक्वेटरपासून पोलकडे जायचं. तर इक्वेटरपासून पोलकडे जाताना 2 नंबरचा ऑप्शन येते ट्रेड विंड्स, वेस्टर्लीज अँड पोलर विंड्स. तर मित्रांनो बघा, जे वारे असतात किंवा विंड्स असतात त्यांचं नेमिंग कसं करतात. तर पहा, ज्या साईडनं ते उगम पावतात किंवा त्यांचं वाहनं सुरू होते, फ्लो सुरू होते, त्या साईडनं त्यांचे नाव ठेवलेले असतं. समजा ईस्टकडून जर त्यांचा फ्लो वेस्टकडे असेल तर त्याला ईस्टर्लीज म्हणतात, वेस्टकडून जर ईस्टकडे असेल तर त्याला वेस्टर्ली म्हणतात, अशा पद्धतीने. तर पहा इथे जो बघा हे जे आहे ते इक्वेटर आहे बघा, हे आहे 0 डिग्री आणि इक्वेटरपासून वरती नॉर्थ आणि खाली साऊथ. तर 5 डिग्री नॉर्थ आणि 5 डिग्री साऊथमध्ये इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट असते, म्हणजे इथं प्रेशर लो असते. नंतर इक्वेटरपासून 25 डिग्री नॉर्थ आणि 25 डिग्री साऊथमध्ये जे वारे वाहतात ते बघा ईस्टकडून इकडे वाहतात अशा डायरेक्शन, म्हणून याला आपण ईस्टर्लीज म्हणतो. तसंच 25 डिग्री नॉर्थ टू 35 डिग्री नॉर्थ जो आहे तो मिड लॅटिट्यूड हाय प्रेशर बेल्ट आहे. हा जो आहे तो हाय प्रेशर बेल्ट आहे. आणि मग इथून परत इथे जो आहे तो लो प्रेशर बेल्ट आहे, म्हणून हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे विंड्स फ्लो करणार. आणि बघा इथे वेस्टकडून ईस्टकडे मूव्ह करतात या रेंजमध्ये, म्हणून याला वेस्टर्लीज म्हणतात. पोलर विंड्स जे आहेत ते पोलमध्ये पोलच्या आसपास फ्लो करतात आणि पोलर विंड्स जे आहेत ते ईस्टर्लीज आहेत एक टाईपची, हे लक्षात ठेवा. काय आहेत तर ईस्टर्लीज आहेत पोलर विंड्स. आणि याच्यामुळे बघा जे विंड्स इक्वेटरच्या बाजूला असतात त्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो. कोणते वाले, या पट्ट्यातले जे विंड्स आहेत ना यावाल्या, त्याला ट्रेड विंड्स म्हटलं जातं. तर ट्रेड विंड्स कशामुळे म्हटलं जातं, तर जुन्या काळामध्ये जे व्यापारी होते, ट्रेडर्स होते, तर ते याच विंड्सच्या सहाय्याने ट्रॅव्हल करायचे, म्हणून त्याला ट्रेड विंड्स असं म्हटलं जातं. तर चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे बघा, गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स, वन लेबल्ड ॲज असर्शन अँड द अदर लेबल्ड ॲज रिझन. सिलेक्ट युअर आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. बघा ॲसर्शन आहे ओशनिक सॅलिनिटी इज लो इन इक्वेटोरियल रिजन. आणि दुसरा आहे इक्वेटोरियल रिजन इज कॅरेक्टराइज बाय हेवी रेनफॉल, क्लाउडीनेस अँड ह्युमिडिटी. तर पहा याचं उत्तर ऑप्शन 1 येते, म्हणजे बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर बघा ओशियनिक सॅलिनिटी इज लो इन इक्वेटोरियल रिजन, हे अगदी बरोबर आहे. तर बघा द इक्वेटोरियल रिजन ऑफ द ओशन हॅज लोअर सॅलिनिटी दॅन द ट्रॉपिकल रिजन. दिस इज बिकॉज ऑल्दो इव्हॅपोरेशन इज हाय ॲट द इक्वेटर, प्रेसिपिटेशन इज ऑल्सो हाय. म्हणजे जर इक्वेटरजवळती जास्त ऊन आहे, जास्त सोलार रेडिएशन पडते, त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन खूप जास्त होते. पण इव्हॅपोरेशन जर खूप जास्त होत असेल तर सोबतच पाऊससुद्धा जास्त पडतो, म्हणून हाय रेनफॉल रिड्युसेस सॅलिनिटी इन इक्वेटोरियल रिजन्स. हेन्स ओव्हरऑल द सॅलिनिटी इज लेस दॅन इन ट्रॉपिकल रिजन्स. तर पहा ओशन सॅलिनिटी काय असते, सॅलिनिटी इज द टर्म यूज टू डिफाईन द टोटल कंटेंट ऑफ डिझॉल्व्ड सॉल्ट्स इन सी वॉटर. It is calculated as the amount of salt in gram dissolved in 1000 gram or kg of seawater. The salinity of water in the surface layer of oceans depends mainly on evaporation and precipitation. The equatorial region is characterized by heavy rainfall, cloudiness and humidity. The evaporation rate and precipitation both are high in the equatorial region. Hence the salinity of the ocean in the equatorial region is low. Surface salinity is greatly infused in coastal regions
by freshwater flow from rivers and in polar regions by the process of freezing and thawing of ice. तर पहा पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ केमिकल वेदरिंग. तर बघा, एक आहे सोल्युशन, दोन आहे ऑक्सिडेशन, तीन आहे कार्बोनेशन आणि चार आहे करोजन. तर मित्रांनो, करोजन हे जे आहे ना ते केमिकल वेदरिंगचे टाईप नाही आहे. तर पहा, द इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ केमिकल वेदरिंग आर सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. These processes act on the rocks to decompose, dissolve or reduce them to a fine plastic state through chemical reaction by oxygen, surface and or water and other acids. तर पहा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तुम्ही NCERTचा जो फिजिकल जिओग्राफीवालं पुस्तक आहे 11th स्टँडर्डचं, त्या पुस्तकातून अटेम्प्ट करू शकतात. जर तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव हवं असेल तर मी तुम्हाला नावही सांगतो, म्हणजे चॅप्टरचं नाव. तर याचं बघा, लँडफॉर्म्स अँड देअर इव्हॉल्युशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामधून हा क्वेश्चन कव्हर होते बघा. तर पुस्तकाचं नाव आहे बघा, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी टेक्स्ट बुक्स फॉर क्लास 11. तर पहा सोल्युशन. तर सोल्युशन काय असतं बघा, ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर मेनी सॉलिड्स डिसइंटिग्रेट अँड मिक्स अप ॲज सस्पेन्शन इन वॉटर. Soluble rock forming minerals like nitrate, sulfates and potassium etc. are affected by this process. So these minerals are easily leached out without leaving any residue in rainy climates and accumulate in dry regions. दुसरी आहे carbonation. So carbon dioxide from atmosphere and soil air is absorbed by water to form carbonic acid that acts as a weak acid. Calcium carbonates and magnesium carbonates are dissolved in carbonic acid and are removed in a solution without leaving any residue resulting cave formation. तर हायड्रेशन बघा, minerals take up water and expand. This expansion causes an increase in the volume of the material itself or rock. Calcium sulfate takes in water and turns to gypsum, which is more unstable than the calcium sulfate. This process is reversible and long. Continued repetition of this process causes fatigue in the rocks and may lead to their disintegration. तर ऑक्सिडेशन बघा, in the process of oxidation, rock breakdown occurs due to disturbance caused by the addition of oxygen. And reduction म्हणजे बघा, when oxidized minerals are placed in an environment where oxygen is absent, reduction takes place. Such condition exists usually below the water table in areas of stagnant water and waterlogged ground. The red color of iron upon reduction turns to greenish or bluish gray. तर पहा, केमिकल वेदरिंगचे ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. कोणकोणत्या आहेत तर सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. तर पहा पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. स्टेटमेंट ए आहे, द वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इन स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. स्टेटमेंट बी आहे, स्पेसिफिक ह्युमिडिटी इज द रेशो ऑफ एअर वॉटर वेपर कंटेंट टू इट्स वॉटर वेपर कॅपॅसिटी ॲट अ गिवन टेम्परेचर. तर पहिला ऑप्शन आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. दुसरा आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट. तिसरा आहे स्टेटमेंट ए इज करेक्ट बट स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. आणि चौथा आहे स्टेटमेंट ए इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट बी इज करेक्ट. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते दोन, स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट. तर पहा, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काय असते तर बघा, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी डिस्क्राइब्स द वॉटर कंटेंट प्रेझेंट इन द एअर अँड इज एक्सप्रेस्ड इन आयदर ग्राम पर क्युबिक मीटर or grams per kilogram. The absolute humidity in the atmosphere ranges from near 0 to roughly 30 grams per cubic meter. तर आता दुसरा कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ एन एअर वॉटर मिक्सचर इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ वॉटर वेपर इन द मिक्सचर टू द इक्विलिब्रियम water vapor pressure over a flat surface of pure water at a given temperature. It is normally expressed as a percentage. A high percentage indicates that the air water mixture is more humid. आणि स्पेसिफिक ह्युमिडिटी काय असते बघा, द रेशो ऑफ वॉटर वेपर्स मास टू द एअर पार्सल्स टोटल मास इज नोन ॲज स्पेसिफिक ह्युमिडिटी. म्हणजे त्याचा फरक आहे. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते तर सांगतो बघा. समजा एका पर्टिक्युलर टेम्परेचरवरती फिक्स असते. तर 20 डिग्री सेल्सिअस समजा ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरला 20 डिग्री सेल्सिअसला म्हणजे प्रेझेंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर मास, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर मास टू समजा 25 डिग्री सेल्सिअसला ती एअर मास मॅक्झिमम वॉटर कॅपॅसिटी होल्ड करू शकते. तर याला आपण 25 डिग्री सेल्सिअस जी मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे त्याला आपण इक्विलिब्रियम कॅपॅसिटी म्हणतो. म्हणून
इक्विलिब्रियम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर मास. हा जो रेशो आहे त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हटलं जातं. तर पहा, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सेम असर्शन अँड रिझनिंगवाला क्वेश्चन आहे. तर असर्शन आहे, द आयझोथर्म लाईन्स रिमेन ऑलमोस्ट पॅरलेल टू वन अनदर अँड पॅरलेल टू लॅटिट्यूड्स ऑन ओशनिक सर्फेसेस. आणि रिझन आहे, द टेम्परेचर्स ॲट मॅरिटाईम लोकेशन्स आर फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ एलिव्हेशन. तर पहा, दोन्ही स्टेटमेंट अगदी ट्रू आहेत आणि स्टेटमेंट 2 इज एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1 म्हणून हे उत्तर द्यायचं. आणि बघा आता इथे दिलेलं आहे, बघा तुम्ही पाहू शकता ओशन जो आहे बघा, ओशनमध्ये हे जे लाईन्स आहेत, इथे लँड आली की ते टिल्ट होते, पण ओशनमध्ये बघा, ओशनमध्ये इथे या एकमेकाला जवळजवळ पॅरलेल आहेत, इथे पण आणि इथे पण एकमेकाला पॅरलेल आहेत. तसंच इथपर्यंत सुद्धा इथे आणि इथे बी एकमेकाला पॅरलेल आहेत. जशी लँड आली की ते टिल्ट होतात किंवा टुवर्ड्स किंवा अवे मूव्ह होतात. म्हणजे जे पहिलं स्टेटमेंट होतं की ते बघा, पहिलं स्टेटमेंट काय होतं, आयसोथर्म लाईन्स असतात इक्वल टेम्परेचरवाले लाईन्स ऑलमोस्ट पॅरलेल टू वन अनदर, म्हणजे एक दुसऱ्याला पॅरलेल आहेत ओशनिक सरफेसवरती असं विचारलेलं आहे. आणि बघा, टेम्परेचर्स ॲट मेरीटाईम लोकेशन्स आर फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ एलिव्हेशन. द रिझन इज दॅट द हिटिंग ऑर कूलिंग रेट ऑफ वॉटर इज मच लेस ॲज कम्पेअर्ड टू लँड. इट मीन्स दॅट वॉटर टेक्स मोर टाईम टू गेट हॉट ऑर कोल्ड दॅन लँड. Therefore, temperatures at maritime locations are free from the effect of elevation. म्हणजे दोघांचे जे हिटिंग इफेक्ट आहे तो वेगवेगळा आहे, कोणाचा, लँड आणि वॉटरचा. म्हणून टेम्परेचर्स ॲट मेरीटाईम लोकेशन म्हणजे ओशनच्या सरफेसवरती टेम्परेचर कॉन्स्टंट असतात. म्हणजे इफेक्ट कॉन्स्टंट नाही म्हणू शकतो आपण, फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ एलिव्हेशन म्हणजे हाईटच्या एलिव्हेशनचा त्याला काही फरक पडणार नाही असं त्यांना म्हटलेलं आहे. तर पहा, पुढचा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. मोस्ट ऑफ द फिशिंग ग्राउंड्स ऑकर इन एरियाज वेअर द कंटिनेंटल शेल्फ इज वाईड. दुसरा आहे, फिशिंग ॲक्टिव्हिटी इज वेल डेव्हलप इन वॉर्म ट्रॉपिकल वॉटर्स. तिसरा आहे, मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड कोल्ड करंट्स ब्रिंग प्लांट न्यूट्रिएंट्स फॉर फिश. आणि चौथा आहे, इनलँड फिशरीज आर मोर सिग्निफिकंट दॅन अदर टाईप्स इन इंडिया. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर जे येते ते स्टेटमेंट ऑप्शन 4 स्टेटमेंट ABC आर ट्रू. ऑप्शन 4 डी म्हणजे जे आहे स्टेटमेंट डी जे आहे ते चुकीचं आहे, कारण की सी फिशरीज किंवा ओशन फिशरीज आर मोर सिग्निफिकंट दॅन इनलँड फिशरीज इंडियासाठी. तर पहा, द कॉन्टिनेंटल शेल्फ्स अक्रॉस द वर्ल्ड प्रोव्हाइड फेवरेबल कंडिशन फॉर फिशेस टू थ्राईव्ह इन. धिस झोन इज कॉल्ड thus allowing this zone is shallow, thus allowing the sunlight penetrate through it, facilitating the growth of algae and plankton. The algae and plankton are great sources of food for fishes and so they are drawn to the continental shelf region. तर मित्रांनो बघा, कॉन्टिनेंटल शेल्फ काय असते ते पाहूया आपण. समजा हे कॉन्टिनेंट आहे आणि हा जो स्लोपिंगवाला पोर्शन आणि इथे ओशन आहे. तर हा जो स्लोपिंगवाला पोर्शन आहे ना, याला कॉन्टिनेंटल शेल्फ असं म्हणतात, हा वाला. Fishing activity is well developed in warm tropical waters since the availability of nutrients is high. Mixing of warm and cold currents bring plant nutrients for fish. Marine fishery are more important than inland fishery in India. India ranks second in global fish production आणि नंबर 1 ला चायना आहे बघा. हे लक्षात ठेवा, सिंगल स्टेटमेंटवाला क्वेश्चन. इंडिया रँक सेकंड इन ग्लोबल फिश प्रोडक्शन. तर पहा, 11 नंबरचा क्वेश्चन आहे. In developing countries, the population pyramid has एक narrow base and wide top, 2 wide base and wide top, 3 wide base and narrow top, 4 narrow base and narrow top. तर याचं उत्तर येते 3 wide base and narrow top. तर आधी आपण हे पाहूयात की पॉप्युलेशन पिरामिड काय असते बघा. तर एज सेक्स स्ट्रक्चर ऑफ अ पॉप्युलेशन रेफर्स टू द नंबर ऑफ फिमेल्स अँड मेल्स इन डिफरंट एज ग्रुप्स. A population pyramid is used to show the age-sex structure of the population. The shape of the population pyramid reflects the characteristics of the population. The left side shows the percentage of males, while the right side shows the percentage of women in each age group. तर बघा, 3 टाईपचे पॉप्युलेशन पिरामिड असतात. पहिला टाईप आहे बघा, एक्सपांडिंग पॉप्युलेशनवाला पिरामिड किंवा एक्सपांडिंग पिरामिड म्हणू शकतो आपण त्याला. The age-6 pyramid of Nigeria, as you can see, is a triangular shaped pyramid with a wide base and is typical of less developed countries. म्हणजे
अंडर डेव्हलप म्हणून शकतो किंवा अंडर डेव्हलप नाही, लेस डेव्हलप कंट्री ज्याच्यात LDCज आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो, त्यांच्यासाठी एक्सपांडिंग टाईपचा पिरॅमिड असतो पॉप्युलेशनचा. दीज हॅव लार्जर पॉप्युलेशन इन लोअर एज ग्रुप्स ड्यू टू हाय बर्थ रेट्स. म्हणून जो पिरॅमिडचा जो बेस आहे तो वाईड येते. कशामध्ये? एक्सपांडिंग पॉप्युलेशनमध्ये. इफ यू कन्स्ट्रक्ट द पिरॅमिड्स फॉर बांगलादेश अँड मेक्सिको इट वुड लुक द सेम. म्हणजे नायजेरिया, बांगलादेश आणि मेक्सिकोचा जो पॉप्युलेशन पिरॅमिड आहे तो एक्सपांडिंग पॉप्युलेशनच्या टाईपचा आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की 0 to 4 एज ग्रुपमध्ये हा किती वाईड आहे आणि जसं जसे एज वाढत जाईल तसं तसं तो नॅरो होत जात आहे. तर पहा, कॉन्स्टंट पॉप्युलेशन असते. ऑस्ट्रेलियन एज 6 पिरॅमिड इज बेल शेप अँड टॅपर्ड टुवर्ड्स द टॉप. दिस शोज द बर्थ अँड डेथ रेट्स आर ऑलमोस्ट इक्वल लिडिंग टू नियर कॉन्स्टंट पॉप्युलेशन. म्हणजे बघा तुम्ही, हा जो याचा ऑन एन ॲव्हरेज इथे येते बघा दोन्ही साईडनं. म्हणून त्यांचं म्हणणं आलं की काय की डेथ रेट्स ॲज वेल ॲज बर्थ रेट्स आर ऑलमोस्ट इक्वल लिडिंग टू नियर कॉन्स्टंट पॉप्युलेशन राहते. आणि ह्याचा शेपला कोणता म्हणते बघा, बेल शेप असते आणि टॅपर्ड टुवर्ड्स टॉप. हा जो पोर्शन आहे त्याला टॅपर्ड पोर्शन म्हणतात टॉपचा. आता राहिला डिक्लाइनिंग पॉप्युलेशनवाला. द जापान पिरॅमिड हॅज अ नॅरो बेस अँड अ टॅपर्ड टॉप शोईंग लो बर्थ रेट अँड डेथ रेट्स. द पॉप्युलेशन ग्रोथ इन डेव्हलप कंट्रीज इज युजली 0 ऑर निगेटिव्ह. म्हणजे बघा, जो बेस आहे पॉप्युलेशन पिरॅमिडचा तो खूप छोटा आहे, म्हणून त्याला निगेटिव्ह ग्रोथ रेट बी म्हणतात किंवा 0 ग्रोथ रेट बी म्हणतात त्याला. आणि हा टिपिकल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर USA म्हणा, UK म्हणा, आणि एकदम परफेक्ट एक्झाम्पल जापानचं आहे. तर पहा, आता आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आपण. तर बघा, प्रश्न होता डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण जो असं लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहेत किंवा अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत जसं की इंडिया, त्याच्यामध्ये कोणतं असते? बर्थ रेट खूप हाय असते. बर्थ रेट खूप हाय असल्यामुळे बेस जो आहे तो नॅरो राहणार आणि डेथ रेट पण थोडाफार कमी झालेला राहते. म्हणून जो टॉप आहे तो बी नॅरो होऊन जाणार. म्हणून वाईड बेस आणि नॅरो टॉप हे जो एकदम बरोबर एक्झाम्पल असं उत्तर येऊन जाते. तर पहा, 12वा प्रश्न बघा. स्टेटमेंट ए आहे, सम लँड एरिया ऑफ इंडिया इज सिच्युएटेड इन नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड सम इन सदर्न हेमिस्फिअर. स्टेटमेंट बी आहे, द एक्सटेन्शन ऑफ इंडिया फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इज अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 7500 किलोमीटर. तर आपल्याला विचारलेलं आहे की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर बघा, पहिला ऑप्शन आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. दुसरा आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट. तिसरा आहे स्टेटमेंट ए इज करेक्ट बट स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. आणि चौथा आहे स्टेटमेंट ए इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट बी इज करेक्ट. तर मित्रांनो, याचं उत्तर येते स्टेटमेंट 2, ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट. तर पहा, तुम्ही पाहू शकता, हे झालं 0 डिग्री लॉंगिट्यूड, हे झालं इक्वेटर 0 डिग्री लॅटिट्यूड. आता तुम्ही पाहू शकता की इंडियाचं जे लोकेशन आहे ते कम्प्लिटली नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये येते. म्हणजे सदर्न हेमिस्फिअरमध्ये इंडियाचा कसलाही पार्ट येत नाही. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे, सम लँड एरिया ऑफ इंडिया इज सिच्युएटेड इन नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड सम इन सदर्न हेमिस्फिअर. तर हे सदर्न हेमिस्फिअरमध्ये इंडियाचा कसलाही पार्ट येत नसल्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर बघा, द एक्सटेन्शन ऑफ इंडिया फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इज अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 7500 किलोमीटर. बघा, नॉर्थ इथून तर साऊथ कन्याकुमारीपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे 3214 किलोमीटर आणि ईस्ट टू वेस्ट जे आहे ते आहे 2933 किलोमीटर. म्हणून दुसरं स्टेटमेंटसुद्धा बरोबर चुकीचं आहे. जे 7500 किलोमीटर जे आहे दिलेलं आहे ते इंडियाची कोस्टलाईन आहे बघा. तर पहा, इथे काही फॅक्ट दिलेले आहेत. इंडिया इज द 7th लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड विथ अ टोटल एरिया ऑफ 32,87,263 square kilometer. India measures 3214 kilometer from north to south and 2933 kilometer from east to west. India is located in the northern hemisphere of the world. The Tropic of Cancer म्हणजे 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड जो आहे तो passes almost halfway through the country of India. It is north of equator which passes through the middle of India.
द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पासेस थ्रू 8 स्टेट्स इन इंडिया. तर पहा हे 8 स्टेट्स पण फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला याचे नावसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्हाला ह्याचे नाव माहीत असतील तर कमेंटमध्ये सांगा. तर पहा, फ्रॉम द एक्सटेंड साऊथ टू द नॉर्थ, द मेनलँड ऑफ इंडिया एक्सटेंड्स बिटवीन 8 डिग्री 4 नॉर्थ अँड 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड्स. म्हणजे ह्या झाला इंडियाचा नॉर्थ लॅटिट्यूडवाला एक्सटेन्शन. आणि साऊथ म्हणजे वेस्ट टू ईस्टवाला जो एक्सटेंड आहे तो बघा 68 डिग्री 7 मिनिट ईस्ट अँड 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट लॉंगिट्यूड. The distance between latitudes remain the same throughout, but the distance between the two longitudes reduces as moved towards pole. The distance between two latitudes is constant, that is 111 km, but the distance between two longitudes is 11 km at equator and reduces to 0 km at the poles. Due to greater longitudinal extents and difference of about 29 degrees, there are wide differences in local time of places located at two extreme points of the country. The difference between the 2 points would be approximate about 2 hours. म्हणजे हे जो डिफरन्स आहे ना, ते कोणते पॉईंट्स आहेत तर बघा, हे जो आसाममधला जो हा पॉईंट आहे आणि गुजरातमधला जो हा पॉईंट आहे ना, इथे 2 आवर्सचा डिफरन्स पडते. म्हणजे आसाममध्ये 2 घंटे आधीच सूर्य उगवते आणि तिथं सूर्य उगवल्यापासून 2 घंट्यानंतर गुजरातमध्ये सूर्य उगवते. तर पहा, पुढचा पण सेम टाईपचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणते. स्टेटमेंट ए आहे, हिमालयन रिव्हर्स क्रॉस मेनी हिमालयन रेंजेस अँड द शिवालिक हिल्स अँड एंटर इन टू द प्लेन एरिया. आणि स्टेटमेंट बी आहे बघा, पेनिन्सुलर रिव्हर्स फ्लो थ्रू द रिफ्ट व्हॅलीज क्रिएटेड बाय फॉल्ट्स. तर पहिला ऑप्शन आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. दुसरा आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट. तिसरा आहे स्टेटमेंट ए इज करेक्ट बट स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. आणि चौथा आहे स्टेटमेंट ए इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट बी इज करेक्ट. तर पहा, स्टेटमेंट ए इज करेक्ट बट स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. तर कुठं आहे ऑप्शन 3. तर पहा, तर तुम्ही आधी हिमालयाचं डिव्हिजन पाहून घ्या. सर्वात वरती जी आहे ए दाखवलं आहे ती आहे काराकोरम रेंज, बी आहे लद्दाख रेंज, सी आहे झास्कर रेंज आणि डी आहे कैलास रेंज. नंतर बघा, तर हिमालय सुरू होते बघा. तर ई जो आहे सर्वात नॉर्थवाला तो आहे ग्रेट हिमालया. त्याच्या खाली जस्ट इथे लेसर हिमालया आणि सर्वात साऊथ हिमालयाचा सर्वात साऊथचा पार्ट आहे तो आहे शिवालिक रेंज. इथं जीने दाखवलेला आहे, ही आहे शिवालिक, सर्वात खालची ही वाली लाईन, ही वाली खालची जी रेंज आहे ती आहे शिवालिक रेंज. तर बघा, शिवालिक रेंज ऑल्सो नोन ॲज आउटर हिमालयाज, लोकेटेड इन बिटवीन द ग्रेट प्लेन्स. म्हणजे याच्या खालचे जे हे प्लेन्स आहेत ना, जो प्लेनचा भाग आहे त्याला ग्रेट प्लेन्स म्हणतात. आणि लेसर हिमालया. द अल्टिट्यूड व्हेरीज फ्रॉम 600 to 1500 meters. इट हॅज अ लेंथ ऑफ about 2400 km from the Potwar Plateau to the Brahmaputra Valley. The southern slopes are steep while the northern slopes are gentle. तर पहा, आता पेनिन्सुलर रिव्हरबद्दल पाहूयात. द पेनिन्सुलर ड्रेनेज सिस्टम इज ओल्डर दॅन द हिमालयन वन. दिस इज एव्हिडंट फ्रॉम द ब्रॉड लार्जली ग्रेडेड शॅलो व्हॅलीज अँड द मॅच्युरिटी ऑफ द रिव्हर्स. द नर्मदा अँड द तापी आर द पेनिन्सुलर रिव्हर्स दॅट फ्लो through a rift valley. Most of the major peninsular rivers except Narmada and Tapi flow from west to east. Hence statement B is incorrect. Mahanadi, Godavari, Tungabhadra, Kaveri in the Deccan. The gradient flow from west at the height of Western Ghat to the east into the Bay of Bengal. म्हणजे जे दुसरं स्टेटमेंट आहे की पेनिन्सुलर रिव्हर्स फ्लो थ्रू रिफ्ट व्हॅली. तर सर्व पेनिन्सुलर रिव्हर्स जे आहेत ते रिफ्ट व्हॅलीमधून फ्लो करत नाहीत, म्हणून स्टेटमेंट बी हे इनकरेक्ट आहे. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. द रेनफेड अँड रेड शॅडो एरियाज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. तर एक आहे सायक्लोनिक रेनफॉल, 2 आहे कन्व्हेक्शनल रेनफॉल आणि 3 आहे ओरोग्राफिक रेनफॉल, 4 आहे थर्मल रेनफॉल. तर याचं उत्तर येते ओरोग्राफिक रेनफॉल. थर्मल रेनफॉल असा काही टाईप नाही आहे. तर रेनफॉलचे 3 टाईप आहे बघा, सायक्लोनिक रेनफॉल, कन्व्हेक्शनल रेनफॉल आणि ओरोग्राफिक रेनफॉल. अजून एक टाईप आहे फ्रंटल रेनफॉल. तर पहा, ओरोग्राफिक रेनफॉल आज आपण चांगला पाहूयात. Orographic rainfall is a precipitation produced when the mountains of upland act as a barrier to airflow, forcing the air to rise and the moist air moving upslope cool down by producing clouds, and also called relief rainfall. When the air is unstable, usually showers and thunderstorms occur, and when the air is stable, the precipitation will be more general and steady. The clouds and precipitation will be concentrated on the windward side of the mountains.
विंडवर्ड साईड म्हणजे ज्या साईडनं विंड येत आहे, ही वाली डायरेक्शनला विंडवर्ड म्हणतात आणि ही जी साईड आहे त्याला लीवर्ड साईड म्हणतात. तर पहा, जेव्हा इव्हापोरेशन होते बघा ओशनवरती, तर ते राईज होते एअर, ते राईज झाल्यानंतर लँडकडे मूव्ह होते. लँडकडे मूव्ह होता होता जर बॅरियर आलं, बॅरियर कोणतं तर माउंटेन, तर मग ती राईज होते. जशी जशी वॉटर वेपर्स आहेत ते जर राईज व्हायला लागतात तर ते कूल डाऊन व्हायला लागतात. तर कूल डाऊन होता होता जे एका हाईटला पोहोचले की ते क्लाउड फॉर्मेशन होते आणि क्लाउड फॉर्मेशन झाल्यामुळे ते हेवी होतात. हेवी झाले की ते परत रेनफॉलच्या फॉर्ममध्ये खाली पडते पाऊस. आणि जेव्हा विंडवर्ड साईडवरती रेनफॉल होतो त्यावेळेस ते मॉइश्चर कमी कमी होत जाते आणि बाय द टाईम हे क्रॉस करून इकडच्या पोर्शनमध्ये जातात म्हणजे लीवर्ड साईडला, तेव्हा क्लाउड्समध्ये खूप कमी प्रमाणात मॉइश्चर राहिलेलं असते आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही. आणि हळूहळू जसं जसं ते क्लाउड्स खाली येतात लीवर्ड डायरेक्शनवरतून तर ते परत एअर वॉर्म व्हावं लागते आणि त्याच्यामुळं क्लाउड्स पण वॉर्म होतात आणि क्लाउड्स नाहीसे होऊन जातात कम्प्लिटली. आणि हे जे फीचर आहे रेन शॅडोचं ते फक्त ओरोग्राफिक रेनफॉलशी रिलेटेड आहे. रेनफेड आणि रेन शॅडो. रेनफेड म्हणजे हा जो पोर्शन आहे ना इकडचा, याला रेनफेड म्हणतात आणि इकडचा जो आहे तो रेन शॅडो आहे. रेन शॅडोवाला हा आणि रेनफेड म्हणजे रेनने फेड केलेला, म्हणून त्याला रेनफेड म्हणतात. तर पहा पुढचा क्वेश्चन आहे, विच रिजन हॅज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स? ए इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट, बी इज प्रोडक्शन ऑफ कोकोनट इज टेकन अप, सी इज फेवरेबल फॉर फिशिंग आणि डी इज अट्रॅक्शन फॉर टुरिस्ट. तर पहा, एक पहिला ऑप्शन आहे नॉर्थ इंडिया प्लेन रिजन, दुसरा ऑप्शन आहे पेनिन्सुलर प्लॅटू, तिसरा आहे कोस्टल प्लेन आणि चौथा हिमालयन रिजन. तर पहा, हिमालयन रिजनमध्ये कोकोनट फार्मिंग तर प्रोडक्शन होतच नाही आहे, म्हणून चौथा कटला. नंतर पेनिन्सुलर प्लॅटू जो आहे तिथे वॉटर ट्रान्सपोर्ट होत नाही. नॉर्थ इंडिया प्लेनमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट होते पण प्रोडक्शन ऑफ कोकोनट होत नाही आणि फिशिंग पण खूप कमी प्रमाणात होते, म्हणून याचं उत्तर ते कोस्टल प्लेन्स. तर हे जे सर्व फीचर्स आहेत ना हे सर्व कोस्टल प्लेनचे आहेत. तर पहा, द इंडियन कोस्टलाईन विच इज 7516 किलोमीटर लॉंग कवर्स 6100 किलोमीटर ऑफ मेनलँड कोस्टलाईन along with Andaman, Nicobar and Lakshadweep Island. The coastline of India touches 13 states and union territories. The western coastline plains are along the Arabian Sea, whereas the eastern coastal plains are located along the Bay of Bengal. तर पहा, ईस्टर्न कोस्टल प्लेन्स ऑफ इंडिया आता पाहणार आहोत आपण. The eastern coastal plains stretch from West Bengal in the north to Tamil Nadu in the south and pass through Andhra Pradesh and Odisha. Deltas of the river Mahanadi, Krishna, Godavari and Kaveri are present in the eastern coastal plain. The deltas are very fertile and productive for agriculture. Therefore, the delta of the river Krishna is called the granary of South India. The eastern coast is again divided into 3 categories. तर बघा, ईस्टर्न कोस्टले 3 टाईपचे डबल कोस्टमध्ये डिवाइड केलेला आहे. तर उत्कल कोस्ट, आंध्र कोस्ट आणि कोरोमंडल कोस्ट. तर उत्कल कोस्ट बघा, एक्सटेंडिंग बिटवीन द चिलिका लेक अँड कोलेरू लेक. तर चिलिका लेक ओडिशामध्ये आहे, कोलेरू लेक आंध्र प्रदेशमध्ये आहे. दे आर मच वाइडर दॅन द वेस्टर्न कोस्टल प्लेन्स अँड अंडरगो इमेन्स रेनफॉल. सम ऑफ द क्रॉप्स दॅट आर कल्टिवेटेड हिअर आर राईस, कोकोनट अँड बनाना. तर आंध्र कोस्ट बघा, एक्सटेंडिंग बिटवीन कोल्लेरू लेक अँड पुलिकेत लेक. आंध्र कोस्ट फॉर्म्स अ बेसिन एरिया फॉर द कृष्णा अँड गोदावरी रिव्हर्स. तर बघा, पुलिकेत लेक जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे, कोल्लेरू लेक पुलिकेत लेक तमिळनाडूमध्ये आहे, कोल्लेरू लेक आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर शेवटचा आहे कोरोमंडल कोस्ट. द कोरोमंडल कोस्ट एक्सटेंड बिटवीन पुलिकेत लेक अँड कन्याकुमारी इन तमिळनाडू. दिस इंडियन कोस्टलाईन रिमेन्स ड्राय इन समर अँड रिसिव्स रेनफॉल ड्युरिंग द विंटर ड्यू टू नॉर्थ ईस्ट मान्सून. म्हणजे कोरोमंडल कोस्टवरती नॉर्थ ईस्ट मान्सूनमुळे पाऊस पडते. ते झालं ईस्टर्न कोस्टल प्लेन. तर आता आपण वेस्टर्न कोस्टल प्लेन्स पाहणार आहोत. बघा, वेस्टर्न कोस्टल प्लेन स्ट्रेचेस फ्रॉम केरला इन द साऊथ, गुजरात इन द नॉर्थ, पासिंग थ्रू कर्नाटका, गोवा अँड महाराष्ट्र. The western coastal plains stretch for 1500 km north to south and its width ranges from 10 to 25 km. The west continental shelf is at its widest of the Bombay coast. This place is rich in oil. Along the Malabar coast, there are mainly beautiful lagoons which make the place a tourist destination. The western coast is narrower than the eastern coast. The western coast is further divided into 4 categories: Kutch and Kathiawar coast. Kutch, formerly a gulf, is formed by the deposition of silt by the Indus.
The area of Kutch is covered with shallow water during the monsoons and is divided into Great Run in the north and Little Run in the east, whereas Kathiawar is situated to the south of Kutch. आणि कच्छ आणि काठियावाड़ रिजन हे गुजरातमध्ये सापडते. कोंकण कोस्ट इट एक्सटेंड्स बिटवीन दमन इन द नॉर्थ टू गोवा इन द साउथ. राइस अँड कॅश्यू आर द टू इम्पॉर्टंट क्रॉप्स ऑफ दिस रिजन. Kannada coast it extends between Mormugao in Goa and Mangalore in Karnataka is rich in iron deposit. And Malabar coast it extending between Mangalore to Kanyakumari. The Malabar coast is relatively broad. This region also consists of lagoons running parallel to the coast in South Kerala. Lagoons म्हणजे एक टाईपचे लेक असतात बघा. Some of the major significance of the coastal plains in India are mentioned below. The coastal plains in India are mostly covered by the fertile soils which are best for cultivation. Rice is the major crop that is cultivated in this region. The big and small ports along the Indian coastlines help in carrying out trade. The sedimentary rocks of these coastal plains are said to contain large deposits of mineral oil which can be used as a source of marine economy. नंतर आहे बघा, fishing has become an important occupation of the people living in coastal areas. The coastal plains in India are rich in coastal and marine ecosystem which also include a wide range of mangroves, coral reefs, estuaries and lagoons serving as great tourism potential. तर चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर आता हे जे पुढचे 5 प्रश्न आहेत ते एन्व्हायरमेंट या टॉपिकवरती आहेत. तर पहा, मॅच द फॉलोइंग पोल्युटन्स अँड देअर मीडियम ॲज पर UNEP डॉक्युमेंट्स. तर पहिला आहे नायट्रोजन ऑक्साईड, दुसरा आहे पेट्रोलियम हायड्रोकार्बन, तिसरा आहे फ्लोराईड्स आणि चौथा आहे मायक्रोटॉक्सिन. तर पहा मित्रांनो, नायट्रोजन ऑक्साईड सापडतो कुठे, एअरमध्ये आहे. पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स जे आहेत ते सीमध्ये असतात. फ्लोराईड्स जे आहेत ते फ्रेश वॉटरमध्ये आढळतात आणि मायक्रोटॉक्सिन्स जे आहेत ते फूडमध्ये आढळतात. म्हणून डीचं 2, जर डीचं 2 पाहिलं तर ऑप्शन 3 नाही, एकच असा एकमेव ऑप्शन आहे की जिथे डीसाठी 2 दिलेला आहे. तर पहा, mycotoxins are naturally occurring toxins produced by certain molds and can be found in food. The molds grow on a variety of different crops and foodstuffs including cereal, nuts, spices, dried fruits, apples, coffee beans, often under warm and humid condition. म्हणजे मायकोटॉक्सिनबद्दलची जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि बाकीचे जे नायट्रोजन ऑक्साईड आहे, पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स आहे, फ्लोराईड्स आहेत, हे तर जनरल पॉल्युटन्स आहेत आणि त्याचं मीडियमसुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. तर पहा, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डेज इज डेजिग्नेटेड ॲज वर्ल्ड ओझोन डे बाय द UN जनरल असेंब्ली. तर पहिला ऑप्शन आहे 1 जून, दुसरा ऑप्शन आहे 5 जून, तिसरा ऑप्शन आहे 1 सप्टेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 16 सप्टेंबर. तर मित्रांनो याचं उत्तर येते ऑप्शन 4 16 सप्टेंबर. तर पहा, इंटरनॅशनल डे फॉर द प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर म्हणजे ओझोन डे is celebrated on September 16, designated by the United Nations General Assembly. This designation had been made on December 19, 2000. म्हणजे या दिवसापासून इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर सेलिब्रेट केला जातो. इन कमोमेरेशन ऑफ द डेट इन 1987 on which nations signed the Montreal Protocol on substances that deplete the ozone layer. म्हणजे लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ओझोन लेअरशी रिलेटेड आहे. अजून एक व्हिएन्ना कन्व्हेन्शन पण आहे, ते पण ओझोनशी रिलेटेड आहे आणि व्हिएन्ना कन्व्हेन्शन जे आहे 1985चे आहे. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो 1987चा आहे आणि व्हिएन्ना कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर असं व्हिएन्ना कन्व्हेन्शनचं नाव आहे आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ऑन सबस्टन्सेस दॅट डिप्लीट ओझोन लेअर. तर पहा, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅसेस इज एंटायरली प्रोड्यूस बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज. तर पहिला आहे मिथेन, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे नायट्रस ऑक्साईड आणि चौथा आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स. तर मित्रांनो, क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे जे आहे ते अँथ्रोपोजेनिक एलिमिनेंट आहे किंवा ह्युमन मेड मॅनमेड ग्रीन हाऊस गॅस आहे. तर पहा, CFCs or chlorofluorocarbons are man-made gases that were first developed in the 1930s for use in refrigeration system. Subsequently, they were employed in wide range of industrial processes and consumer products. Methane, carbon dioxide, nitrous oxide and chlorofluorocarbons all are greenhouse gases. तर पहा, the transitional area between two living organisms is known as.
पहिला ऑप्शन आहे इकोझोन, दुसरा आहे इकोफोज, तिसरा आहे इकोटोन आणि चौथा आहे इकोटाईप. तर मित्रांनो याचं उत्तर येते इकोटोन. तर बघा इकोटोन, इकोझोन आणि इकोटाईप काय असते ते पाहूया. तर बघा इकोझोन. इकोझोन इज द ब्रॉडेस्ट बायोजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ अर्थ्स लँड सरफेस. They are subdivided into ecoregions which are classified based on their biomes or habitat types. तर इकोटाईप असते तर बघा द डिस्टिंक्टिव्ह फॉर्म और रेस ऑफ अ प्लांट और एनिमल स्पेसीज ऑक्युपाइंग अ पर्टिक्युलर हॅबिटॅट. In evolutionary ecology, an ecotype is sometimes called ecospecies. It is genotypically adapted to specific environmental conditions. आणि शेवटचा आहे इकोटोन. द ट्रान्झिशनल एरिया बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड इकोटोन. जर इकोटोन बघायचं असेल तर एक समजून घ्या, एक असते समजा इथे रिवर आहे, रिव्हरच्या आजूबाजूला कधी मार्शी लँड असते आणि त्याच्या आजूबाजूला ग्रासी एरिया असते बघा. आणि आपण याला ग्रासवाल्याला ग्रासलँड इकोसिस्टम म्हणतो आणि जो मार्शी एरिया त्याला वेटलँड म्हणतो. आणि याचा जो ट्रान्झिशन एरिया जो आहे इथे दोन्हीचा, इथे याला आपण ट्रान्झिशन एरिया असतो म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टम टू वेटलँड इकोसिस्टम आणि यालेच इकोटोन असं म्हटलं जातं. तर पहा शेवटचा क्वेश्चन आहे, द इम्पॅक्ट ऑफ ह्युमन्स ऑन ग्लोबल क्लायमेट हॅज बीन इंड्यूस्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. ए आहे डिफॉरेस्टेशन सिन्स 8000 years. बी आहे यूज ऑफ फायर अँड ओव्हरग्रेझिंग. सी आहे वेट पॅडी कल्टिवेशन सिन्स 5000 years आणि डी आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. तर पहा मित्रांनो ऑल ऑफ द अबो ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. तर पहा इम्पॅक्ट ऑफ ह्युमन ऑन ग्लोबल क्लायमेट. तर ग्लोबल क्लायमेटवरती कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीमुळे इम्पॅक्ट पडत आहे असं विचारलेलं आहे. तर डिफॉरेस्टेशनमुळे क्लायमेटवरती इफेक्ट पडणार. यूज ऑफ फायर त्याच्यामुळे भरपूर सारा कार्बन डायऑक्साईड रिलीज होईल. ओव्हरग्रेजिंगमुळे इरोजन भरपूर होते म्हणून त्याच्यामुळे पण ग्लोबल क्लायमेटवरती इफेक्ट पडणार. वेट पॅडी कल्टिवेशन, तर पॅडी कल्टिवेशनमध्ये खूप सारा मिथेन गॅस रिलीज होतो आणि तो एक ग्रीनहाऊस गॅस आहे, त्याच्यामुळे ग्लोबल क्लायमेटवरती इम्पॅक्ट पडते. आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे तर खूप सारं पोल्युशन झालेलं आहे आणि त्यामुळे ग्लोबल क्लायमेटवरती इफेक्ट पडलेला आहे. तर याच्यामुळे ऑप्शन 4 याचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण 2018 या वर्षाचं PYQ ॲनालिसिस पाहिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.